सध्या जे विद्यार्थी 11th मध्ये आहेत आणि ज्यांचं PCM ग्रुप आहे, तर ते विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असतील किंवा वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये असतील किंवा काही मुलांनी फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन केला असेल, ऑफलाईन क्लास लावला नसेल आणि त्या विद्यार्थ्यांना जर समजा मॅथचे प्रॉब्लेम येत असतील, काही ठिकाणी मग अंडरस्टँडिंगमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, काही ठिकाणी स्पीड जास्त होते, फास्ट होते म्हणून समजत नाही, अशा अडचणी असू शकतात. काही मुलांनी मग 11th क्लास लावायचं टाळलेलं असू शकतं की 12th आपण बघू म्हणून पुढं विचार केलेला असू शकतो. असे जे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी जर का त्यांना मॅथमध्ये अडचणी येत असतील, प्रॉब्लेम येत असतील, तर दिवाळीच्या नंतर म्हणजे 1 नोव्हेंबर साधारणतः 27पासून आमची बॅच 27 ऑक्टोबरपासून चालू होते. त्यानंतर 1-2-3 दिवसात म्हणजे 1 नोव्हेंबरपासून आम्ही नवीन 11th पण ॲडमिशन स्टार्ट करणार आहोत. म्हणजे आता जवळपास नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी आणखीन साधारणतः 4 महिन्याचा अवधी मिळतो. आणि आत्ता आपली जी 11th बॅच चालू केली आपण, त्याचे एक 4च टॉपिक साधारणतः झालेत आणि अजून खूप सारा सिलेबस बाकी आहे. म्हणजे त्यामुळं दिवाळीनंतर जे मुलं 11th जॉईन करणार आहेत, तर ते आमचा इंडिव्हिज्युअल जो मॅथचा क्लास आहे तो जॉईन करू शकता. मॅथमधले त्यांचे जे काही डिफिकल्टीज आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील. त्यांना अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम येणार नाही, त्यांना स्पीड मॅच होईल आणि बेसिकपासून शिकवलं गेल्यामुळं डायरेक्ट जर हाय लेवलचं घेतलं तर मग अंडरस्टँडिंगचे प्रॉब्लेम येतात. आपण बेसिकपासून शिकवतो आणि मग नंतर हाय लेवलपर्यंत जातो, त्यामुळे मग अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम पण येणार नाही. काही मुलं असं पण ठरवले असतात की 12वीला गेल्यानंतर आपण क्लास लावू, तर ते आत्ताच जर जॉईन केले दिवाळीनंतर, तर मग 12वीला त्यांना लिंक लागायला वेळ लागत नाही. त्याकरता ही एक चांगली संधी आहे. तुम्ही 1 नोव्हेंबरपासून आमची 11th बॅच फ्रेश म्हणजे आमच्या बॅचमध्ये राहिलेले टॉपिक तर होतील आणि समजा काही मागचे झालेले टॉपिक आहेत, तर त्याचे व्हिडिओ लेक्चर्स, त्याचे नोट्स, त्याचे असाइनमेंट, त्याचे डाऊट हे सगळं क्लासमधून क्लिअर केलं जाईल. पुढचं तर सगळं शिकायला मिळेल, पण मागचं पण सगळं स्टडी मटेरियल तुम्हाला भेटेल. तर तुम्ही नक्की हा क्लास जॉईन करा.